ओके. तर ईस्टर्न हिमालयाज आपल्याला दिसतंय बघा इथे, चायना इंडियाच्या बाँड्रीवरती आहे, बांगलादेश म्यानमारच्या त्या ठिकाणी, त्या साईडला. ठीक आहे. नॉर्थ ईस्ट हिमालया इज होम टू वर्ल्ड्स हायेस्ट माउंटन्स इन्क्लुडिंग माउंट एव्हरेस्ट. कारण हिमालयामध्ये माउंट एव्हरेस्ट आहे आणि सगळ्यात जास्त माउंटन्स कुठे बघायला मिळतात वर्ल्डमध्ये, तर हिमालयामध्ये. अब्रप्ट rise of mountains result in diversity of ecosystem that range from alluvial grasslands and subtropical broad-leaved forest to alpine meadows above the tree line. It's a home to a variety of large birds, mammals including tiger, elephant, rhinos and wild water buffaloes. तर हे सगळ्या प्रकारचे जे ॲनिमल्स आहेत तर ते आपल्याला हिमालयाजमध्ये बघायला मिळतात. कारण हिमालयाजमध्ये जास्त व्हरायटीज ऑफ प्लांट्स, ग्रासलँड्स आहेत, पाण्याचं म्हणजे अल्युवियल ग्रासलँड्स बघायला मिळते. सब ट्रॉपिकल रिजन येतो तो. आणि फॉरेस्ट असल्यामुळं, त्या ठिकाणी फॉरेस्ट असल्यामुळं, जंगल असल्यामुळं सगळ्यात जास्त व्हरायटीज आपल्याला हिमालयामध्ये बघायला मिळते. तर पुढे येतं एंडेमिक स्पेसीज. म्हणजेच काय, दीज आर द स्पेसीज फाउंड ओनली इन अ पर्टिक्युलर जिओग्राफिकल रिजन बिकॉज ऑफ इट्स आयसोलेशन, सॉईल अँड क्लायमॅटिक कंडिशन्स. तर त्यांना एंडेमिक स्पेसीज म्हटलं जातं. ठीक आहे. तर एंडेमिक स्पेसीज म्हणजेच काय, कोणाला एंडेमिक स्पेसीज म्हणायचं, की अशा काही जाती आहेत, प्रजाती आहेत प्राण्यांच्या, पक्ष्यांच्या किंवा वनस्पतींच्या, ज्या फक्त त्याच एरियामध्ये बघायला मिळतात, दुसरीकडे बघायला मिळत नाहीत. बरोबर. कशामुळे, कारण त्या एरियामधलं जे काही वातावरण आहे, क्लायमॅटिक कंडिशन असेल किंवा माती असेल, तर ती त्यांच्या जगण्यासाठी पोषक असते आणि त्यामुळं ते फक्त त्याच ठिकाणी बघायला मिळतात. जसं वाळवंटामध्ये उंट, बरोबर. तर उंट हे वाळवंटामध्येच बघायला मिळतात, इकडे नाही. कारण त्यांना जगण्यासाठी तिकडचं वातावरण काय आहे, पोषक आहे. हत्ती जंगलामध्ये बघायला मिळतात, कारण जंगलामधलं जे वातावरण आहे ते त्यांना पोषक आहे, तिथले क्लायमॅटिक कंडिशन्स. बरोबर. ते इकडे जास्त जगू शकणार नाही, डेझर्टमध्ये जगू शकणार नाही हत्ती. बरोबर. तर अशा पद्धतीने अशा स्पेसीज आहेत जे त्यांना म्हटलं जातं एंडेमिक स्पेसीज. त्या एरियासाठीच त्या काय असतात, पर्टिक्युलर असतात. मग काही एंडेमिक स्पेसीज आहेत इंडियामधल्या बघा. जेनकिन्स अंदमान आणि निकोबार श्रूमध्ये बघायला मिळतं. जेनकिन्स अंदमान निकोबारमध्ये बघायला मिळतं. तिथं कोणतं आहे, क्रोसिड्युरा जेनकिन्सी, सी अंदमानेन्सिस आणि सी निकोबारिका. ओके. सलीम अलीज फ्रूट बॅट, लॅटिडेन्स सॅलिम अली म्हटलं जातं त्याला. व्रॉटन्स फ्री टेल बॅट, ह्या बॅट्स आहेत. बॅट्स म्हणजेच काळवीट म्हणते आपलं, यस, काळवीट ज्या झाडाला उलट्या लटकल्या जातात, बॅट्स. ओटोमॉफ्स व्रॉटोनी. ठीक आहे. हे सायंटिफिकली नेम आहे त्यांचं आणि त्यांचं जनरल नावाने काय म्हटलं जातं त्यांचे ते मेन्शन केलेले आहेत. पुढे येतं लीफ नोज बॅट, हिप्पोसिडेरस हायपोफिलस, लायन टेल मॅकॅका सिलेनस, अंदमान केरला पाम रॅटस स्टोइकस, आर रॅन्जिनी, आर पाल्मारम, कोंदाना सॉफ्ट फर्ड रॅट, मिलार्डिया कोंदाना, निलगिरी लीफ मंकी, ट्रॅचिपिटेकस जॉनी. बघा, यांचे सायंटिफिकली नाव पण जरा अवघड आहे, किचकट आहेत. नामडाफा फ्लाइंग स्क्विरल, खारुताई. बॅटला मी काळवीट म्हटले, पण ते ॲक्च्युली काळवीट नाही, बॅट म्हणजे वटवाघूळ. बॅट वटवाघूळ येतं. बरोबर. जे झाडाला उलट्या लटकल्या जातात त्यांच्यावरती सिरियल नंबर 2 पासून तर सिरियल नंबर 4 पर्यंत त्यांची नावं मेन्शन केलेली आहेत. ठीक आहे. त्यांच्या जाती वेगवेगळ्या एंडेमिक स्पेसीज कोणत्या आहेत त्या ठिकाणी बघायला मिळतात, त्यांच्यानुसार त्यांचं नाव पडलेले. पुढे खाली येतं निलगिरी लीफ मंकी, ट्रॅचिपिथिकस जॉनी, यांचे वेगवेगळे सायंटिफिकली नाव आहेत त्यांचे. पुढे येतं नामडफा फ्लाइंग स्क्विरल, जी उडते खारुताई, तिचं नाव आहे बिस्वामई ओप्टेरस बिस्वासी. इंडियन फ्लाइंग स्क्विरल, रतुफा इंडिका, निलगिरी तहार, हेमित्रागस हायलोक्रियस
अशा पद्धतीने एवढे 11 एंडेमिक स्पेसीज ज्या आहेत इंडियामध्ये त्या मेन्शन केल्या, ज्या इंडियामध्येच बघायला मिळतात. ठीक आहे. काही व्हल्नरेबल किंवा थ्रेटन स्पेसीज आहेत. थ्रेटन स्पेसीज म्हणजेच काय, ज्या डेंजरमध्ये आहेत, ज्या नष्ट होण्याच्या मार्गावर आहेत, त्यांना आपण म्हणू शकतो थ्रेटन स्पेसीज. These are the species whose population number are decreasing and are likely to become endangered with time. म्हणजे अशा स्पेसीज ज्यांचं जे नंबर आहे, टोटल पॉप्युलेशन आहे, त्यांची जी संख्या आहे ती संख्या कमी होण्याच्या मार्गावर दिसते. म्हणजे ती कमी कमी होत चाललेली आहे आणि लवकरच ते एंडेंजर्ड होतील. एंडेंजर्ड म्हणजे त्यांच्या जाती खूपच दुर्मिळ होतील. त्यांना आपण म्हणू शकतो थ्रेटन स्पेसीज. लिस्ट ऑफ थ्रेटन्स ॲनिमल्स हॅव बीन लिस्टेड इन अ बुक कॉल्ड रेड डाटा बुक, RDB म्हटलं जातं. याच्यावरती तुम्हाला हमखास MCQ विचारलं जाणार. व्हॉट इज मीन बाय RDB? लॉंग फॉर्म ऑफ RDB. तर RDBचा लॉंग फॉर्म काय आहे? रेड डाटा बुक. आणि रेड डाटा बुकमध्ये कशाची एंट्री केली जाते? ज्या काही थ्रेटन ॲनिमल्स असतील त्यांची लिस्ट रेड डाटा बुकमध्ये नोंद होते. ठीक आहे. तर हा RDB हे कोणी फॉर्म्युलेट केलं आहे सगळ्यात पहिलं, तर त्याचंही नाव विचारलं जाऊ शकतं. सर पीटर स्कॉट यांनी हे RDB फॉर्म्युलेट केलं. तर मेजर थ्रेटन कॅटेगरीज अंडर IUCN आर, कोणकोणत्या कॅटेगरीज येतात मग थ्रेटन स्पेसीजमध्ये IUCNच्या अनुसार? एक्स्टिंक्ट त्यांना डिनोट केलं जातं EX, एंडेंजर्ड EN, वल्नरेबल VU आणि रेअर R आणि इंटरमिनेट स्पेसीज. अशा पद्धतीने त्या स्पेसीजचं, थ्रेटन स्पेसीजचं कॅटेगरी डिव्हाइड केलेली आहे वेगवेगळ्या कॅटेगरीजमध्ये. एक्स्टिंक्ट, एंडेंजर्ड, वल्नरेबल, रेअर आणि इंटरमिनेट स्पेसीज. द लिस्ट ऑफ फ्यू मॅमल्स विच ऑकर इन इंडिया अँड आर रेटेड ॲज थ्रेटन इन द 2003 IUCNचा लॉंग फॉर्म बघा काय आहे? इंटरनॅशनल युनियन ऑफ कन्झर्वेशन ऑफ नेचर अँड नॅचरल रिसोर्सेस. तर हे एक MCQला विचारलं जाऊ शकतं. व्हॉट इज मीन बाय IUCN? व्हॉट इज द लॉंग फॉर्म ऑफ IUCN? इंटरनॅशनल युनियन ऑफ कन्झर्वेशन ऑफ नेचर अँड नॅचरल रिसोर्सेस. आणि त्याच्यानुसार थ्रेटन कॅटेगरीजचं काय केलेलं आहे? डिस्टिंग्विशन केलेलं आहे. कशामध्ये? तर एक्स्टिंक्ट, एंजर्ड, वेल्नरेबल, रेअर आणि इंटरमिनेट स्पेसीज. रेड लिस्ट आर डिस्प्लेड इन द नेक्स्ट स्लाइड. ठीक आहे. मग थ्रेटन मॅमल्स कोणकोणते आहेत इंडियामध्ये? मॅमल्स म्हणजेच जे माणसासारखेच असतात जवळपास, बरोबर की नाही? जे जन्म घालतात, जसं माणसाचा जसा जन्म होतो तसं त्यांच्या जातींमध्ये सुद्धा होत असतो, त्यांना आपण मॅमल्स म्हणतो. तर ॲशियाटिक वाईल्ड ॲस, इकस हेमिओनस. तर मी त्यांचे सायंटिफिक नेम इथं आता वाचत नाही आहेत, डिरेक्टली आपले त्यांचे जे नेम्स आहेत ते मी इथं रीड करते. स्लाईडमधून तुम्ही नंतर व्हिडिओ स्टॉप करून तुम्ही ते जे सायंटिफिकली नावं आहेत ते काय करू शकता? लिहून घेऊ शकता तुमच्या फ्युचर यूजसाठी किंवा एक्झामसाठी. ॲक्च्युली शक्यता कमी आहे की तो सायंटिफिकली नावं विचारतील म्हणून. ठीक आहे. फक्त थ्रेटन मॅमल्स कोणकोणते आहेत किंवा मग कोणकोणत्या प्रजाती आहेत ज्या एंडेंजर्ड किंवा डेफिनेशन्स विचारले जातील, अशा पद्धतीचे क्वेश्चन्स MCQला विचारले जाऊ शकते ESTला. गौर, निलगिरी लीफ मंकी, स्लो लॉरीस, सिक्कीम रॅट, अंदमान रॅट, आशियाटिक ब्लॅक बियर, बारासिंगा, फोर हॉर्न एंटिलोप, ब्लॅक बक, हिमालयन तार, इंडियन जायंट स्क्विरल, वाईल्ड गोट, लीफ नोज बॅट, आसामीस मकाक. तर अशी हे सगळे 15 थ्रेटन मॅमल्स आहेत इंडियामध्ये. ठीक आहे. बघा या ठिकाणी त्यांचे इमेजेस पण दिलेत काही ठिकाणी. आशियाटिक एलिफंट, आशियाटिक ब्लॅक बियर, गौर, निलगिरी तहार, हिमालयन तहार, वाईल्ड गोट. ठीक आहे. हे प्राण्यांचे इथं इमेजेस पण दाखवलेले आहेत. ठीक आहे. नेक्स्ट बघा, लायन टेल मकाक दाखवलेला आहे, निलगिरी लीफ मंकी दाखवलं आहे, लीफ नोज बॅट बघा, आशियाटिक वाईल्ड ॲस, इंडियन रायनोसॉर्स, स्लो लॉरीस. अशा पद्धतीने एवढे होते थ्रेटन स्पेसीज. आता एंडेंजर्ड स्पेसीज बघा.
These are the species whose numbers are critically low and their habitat is so drastically reduced that they are in a danger of extinction. तर एंडेंजर्ड स्पेसीज म्हणजेच काय बघा आता मग. एंडेंजर्ड स्पेसीज म्हणजे ज्यांची नंबर खूप कमी आहे. बरं आता हे बघा, एंडेमिक म्हणजे काय. एंडेमिक म्हणजे असे स्पेसीज जे पर्टिक्युलर एरियामध्येच बघायला मिळतात त्यांना एंडेमिक स्पेसीज म्हणतात. तर व्हल्नरेबल किंवा थ्रेटन स्पेसीज म्हणजे काय बघा. व्हल्नरेबल किंवा थ्रेटन स्पेसीज म्हणजेच काय, ज्यांची संख्या कमी होत चालली आहे. बरोबर आहे पण कमी कमी होत चाललेली आहे. त्याचा जो रेट आहे तो जास्त आहे, कमी होण्याचा रेट. आणि लवकरच ते काय होतील मग एंडेंजर्डमध्ये एंटर होतील. आता मग एंडेंजर्ड म्हणजे काय बघा, तेच आपल्याला इथं बघायचं आहे. मग आता एंडेंजर्डमध्ये एंटर होतील म्हणजे अगोदर थ्रेटन स्पेसीज होतात, वल्नरेबल स्पेसीज. वल्नरेबल स्पेसीजकडून मग ते कोणत्या कॅटेगरीमध्ये जातात, एंडेंजर्ड स्पेसीजमध्ये जातात. एंडेंजर्ड स्पेसीज म्हणजे आता कमी कमी होऊन त्यांची आता संख्या खूपच कमी झाली आहे, म्हणजे एकदम क्रिटिकली कमी झाली आहे की ते डायरेक्टली काय होतील मग एक्सटिंशनमध्ये जातील. एक्सटिंशन म्हणजे डायरेक्ट नष्ट होण्याच्या एकदम पॉईंट बाउंड्रीवरती, त्याला त्या स्पेसीजला आपण म्हणू शकतो एंडेंजर्ड स्पेसीज. बरोबर. मग ॲट प्रेझेंट अप्रॉक्सिमेटली 81 स्पेसीज ऑफ मॅमल्स आर इन एंडेंजर्ड स्पेसीज, 38 स्पेसीज ऑफ बर्ड्स, 18 स्पेसीज ऑफ ॲम्फिबियन्स अँड रेप्टाईल्स आर कन्सिडर्ड एंडेंजर्ड इन स्पेसीज इन इंडिया. तर भारतामध्ये टोटल एंडेंजर्ड स्पेसीज किती आहेत मग बघा. कारण आपण सुरुवातीलाच बघितलं होतं टोटल जेवढी काही बायोडायव्हर्सिटी आहे, जेवढ्या काही स्पेसीज आहेत वर्ल्डमध्ये, त्याच्यापैकी 2 लाख स्पेसीज आपल्या एकट्या भारतामध्ये आढळतात. बरोबर. त्या 2 लाखपैकी अशा बऱ्याचशा स्पेसीज आहेत, प्लांट्सच्या असतील, ॲनिमल्सच्या असतील किंवा बर्ड्सच्या असतील. आता इथे आपण ॲनिमल्स कन्सिडर करतोय. बरोबर. मग तर त्या 2 लाखपैकी काही स्पेसीज ह्या थ्रेटनमध्ये गेलेल्या आहेत, थ्रेटन स्पेसीजमध्ये मोडल्या आहेत, काही एंडेंजर्ड स्पेसीजमध्ये गेल्या आहेत. बरोबर. काही एक्सटिंशनमध्ये गेल्या आहेत. एक्सटिंशन म्हणजे नष्ट झाल्या आहेत. बरोबर. मग ते आपण पुढे 1 बाय 1 स्टडी करणार आहोत. मग टोटल बघा 81 स्पेसीज ऑफ मॅमल्स आहेत ज्या एंडेंजर्डमध्ये एंट्री झाली त्यांची, म्हणजे त्यांची संख्या फार कमी झालेली त्या स्पेसीजची. 38 स्पेसीज आहेत बर्ड्सच्या ज्या एंडेंजर्डमध्ये एंटर झाल्यात. 18 स्पेसीज ॲम्फिबियन आणि रेप्टाईल्सच्या जे एंडेंजर्डमध्ये एंटर झालेल्या आहेत. ठीक आहे. तर हा सुद्धा क्वेश्चन तुम्हाला विचारला जाऊ शकतो. टोटल नंबर ऑफ स्पेसीज किती एंडेंजर्ड आहेत मॅमल्स बर्ड्सच्या. मग मॅमल्सच्या क्रिटिकली एंडेंजर्ड मॅमल्स कोणकोणते त्यांच्या स्पेसीज इथे मेन्शन केलेल्या आहेत बघा. जेनकिन्स श्रू, नामडाफा फ्लाइंग स्क्विरल, सलीम अलीज फ्रूट बॅट, व्रोटॉन्स फ्री टेल बॅट, मलाबार लार्ज स्पॉटेड सिवेट, पिग्मी हॉग आणि समत्रन रायनोसरस. त्यांचे सायंटिफिक नेम त्यांच्या पुढे मेन्शन केलेले आहेत. तर बघूया इमेजमध्ये आपल्याला दिसते बघा. नामफाडा फ्लाइंग स्क्विरल अशा पद्धतीने दिसते ती. सलीम अलीज फ्रूट बॅट, पुढे व्रोटन्स फ्री टेल बॅट मेन्शन केले आहेत बघा इमेजमध्ये. पिग्मी हॉग, मलाबार लार्ज स्पॉटेड सिवेट, सुमात्रन रायनोसरस. इमेजेसमध्ये आपल्याला ते सगळे ॲनिमल्स दिसत आहेत. ह्या सगळ्या स्पेसीज ह्या सगळ्या स्पेसीज म्हणजे ह्या सगळ्या ह्या ज्या स्पेसीज आहेत त्यांची संख्या आहे ती फार कमी झालेली आहे. बोटावर मोजणे एवढी कदाचित आलेली असेल आणि त्या लवकरच काय होतील, नष्ट होतील. एंडेंजर्ड मॅमल्समध्ये पण इथं एनलिस्ट केलेले आहे बघा. अंदमान श्रू, निकोबार श्रू, लायनटेल मॅकॅक, मार्श मंगूस, कॅपलीफ मंकी, निलगिरी तहार, आशियन एलिफंट, इंडियन रायनोसरस, इंदूज रिव्हर डॉल्फिन, गंगेज रिव्हर डॉल्फिन, अंदमान स्पायनी श्रू, आशियाटिक लायन, जायंट इंडियन बस्टर्ड, इंडियन रॉक पायथन, रेड पांडा. या सगळ्या एंडेंजर्ड मॅमल्स आहेत. ठीक आहे. त्यांची स्पेसीज दिलेले आहे मेन्शन. पुढे त्यांचे इमेजेस दिलेले आहेत बघा. ब्लॅक बग, 4 ऑनर्ड अँटिलोप, बारसिंगा, आसामी सी मॅकाक, इंडियन जायंट स्क्विरल, गांग रिव्हर डॉल्फिन, स्नेक, स्क्विरल. इथं बर्ड्स मेन्शन केलेले आहेत. ठीक आहे.
अशा पद्धतीने आपण सगळ्या ज्या एंडेंजर्ड स्पेसीज आहेत त्या आपण स्टडी केल्या. आणि एक्सटिंक्शन म्हणजेच काय बघा, एक्सटिंक्शन स्पेसीज म्हणजे ज्या ज्या प्राण्यांची जाती पूर्णच नष्ट झालेली, एकही नाही आहे आता, ते बघायलाच मिळणार नाही कुठे, तिला आपण त्या स्पेसीजला म्हणू शकतो आपण एक्सटिंक्शन स्पेसीज. ते ह्या स्लाईडमध्ये कव्हर केलेले नाही आहेत, तर तुम्ही नेटवर सर्च करून वगैरे तुम्ही सर्च करू शकता की इंडियामध्ये अशा कोणकोणत्या स्पेसीज आहे पूर्ण नष्ट झाल्या आहेत, त्यांना आपण म्हणतो एक्सटिंक्शन स्पेसीज. मग बर्ड्सच्या, मॅमल्सच्या, ॲनिमल्सच्या तुम्ही वेगवेगळ्या पद्धतीने सर्च करून तो डाटा कलेक्ट करू शकता. ठीक आहे. आता मग ही जी बायोडायव्हर्सिटी इथपर्यंत आपण पूर्ण स्टडी केलं. आता ही जी बायोडायव्हर्सिटी आहे तिचं बेनिफिट काय आहे नेमकं, तर तो आपण बघूया या स्लाईडपासून. बायोडायव्हर्सिटी हे मल्टिपल बेनिफिट्स आहे. तर त्याचे 3 मेन बेनिफिट्स असतात, इकॉनॉमिक बेनिफिट, इकॉलॉजिकल आणि इथिकल बेनिफिट्स. ठीक आहे. तर इकॉनॉमिक बेनिफिट म्हणजेच काय बघा, फूड, ॲग्रिकल्चर, मेडिसिन आणि इंडस्ट्री ह्या 4 गोष्टी आपल्याला बायोडायव्हर्सिटीकडनं मिळतात. इकॉनॉमिकल बेनिफिट्स असतात त्याच्यामधून. कारण फूडमध्ये काय येतं बघा, ऑल अवर फूड कम्स फ्रॉम प्लांट्स अँड ॲनिमल्स. अबाउट 80,000 प्लांट स्पेसीज आर पोटेन्शियल फूड सोर्सेस. बघा, कारण आपलं जे अन्न आहे, जे व्हेजिटेरियन असतील ते काय खाणारे, प्लांट्स, बरोबर, भाजीपाला. मग अशा 80,000 प्लांट स्पेसीज आहेत जिथून आपल्याला अन्न मिळतं. आणि त्या प्लांट्सवरतीच ॲनिमल्ससुद्धा जगत असतात. आणि ॲनिमल्सवरती सुद्धा जे नॉन व्हेजिटेरियन आहेत, ह्युमन्स, ते वेगवेगळे ॲनिमल्स काय करतात, खातात, बरोबर. म्हणजेच काय, ॲनिमल आणि प्लांट याच्यावरती आपलं अन्न डिपेंड आहे. आणि जर त्यांच्या स्पेसीज जर कमी होत चालल्या हळूहळू, तर आपल्या अन्नाचा सोर्स काय होणार, कमी होणार. मग म्हणजेच थोडक्यात काय की मग बायोडायव्हर्सिटी जेवढी असेल तेवढी आपल्याला अन्नाचं सोर्स काय मोठ्या प्रमाणात आहे, तेवढी इकॉनॉमिकल बेनिफिट्स आपल्याला होत चालणार फूडकडनं, बरोबर. कारण तेवढ्या प्रकारच्या, आता शिमला मिरच्याच्या पण खूप वेगवेगळ्या प्रजाती आहेत. लाल शिमला मिर्च, हिरवी शिमला मिर्च, बरोबर, पिवळी शिमला मिर्च. म्हणजे हे काय आहे, तिच्या स्पेसीज आहे वेगवेगळ्या, बरोबर. आणि त्यामुळे काय होत चालतंय, वेगवेगळे आपल्या त्याच्यामधून इकॉनॉमी मिळते. प्रत्येक तेवढे आपण पिकं घेत चालतो वेगवेगळ्या शिमला मिरचीचे, त्याला तेवढं डिमांड असते आणि त्याच्यावरून आपण इकॉनॉमी अचीव करतो. पुढे तर ॲग्रिकल्चर. जेनेटिक डायव्हर्सिटी ऑफ वाईल्ड प्लांट्स आर यूज टू प्रोड्यूस बेटर स्ट्रेन्स ऑफ क्रॉप्स विथ सुपेरियर यील्ड्स. तर ॲग्रिकल्चरमध्ये बघा, ॲग्रिकल्चरमध्ये पण त्याचा बेनिफिट येतो. कारण अशा काही वाईल्ड प्लांट्स आहेत जे जंगलामध्ये वगैरे बघायला मिळतात, त्यांच्यावरून जेनेटिकली एक्सपेरिमेंट्स करून आपण काय करू शकतो, जे काही क्रॉप्स आहेत त्यांच्यावरती इन्व्हेन्शन किंवा एक्सपेरिमेंट करून सुपेरियर यील्ड आपण तयार करू शकतो. कारण पारंपरिक जे गहू होते, तर आता बघा हायब्रिड गहू आलेले आहेत सगळे, बरोबर. त्याच्यामध्ये मॉडिफिकेशन करून गव्हांमध्ये वेगवेगळे डेव्हलपमेंट झालेली आहे, उत्क्रांती झालेली आहे. बघा, काही गहू असे ज्याच्यात गव्हाची पिकं असे आहेत की ज्याच्यामध्ये गव्हाच्या लोंब्या जास्त मिळतात, म्हणजे जास्त उत्पादन मिळतं. मग हे कशामुळे झालेलं आहे, तर हे जेनेटिकली डायव्हर्सिटी, म्हणजे जेनेटिकली जे प्रयोग केले जातात जीन्समध्ये, जीन्स एकमेकांमधून बदल करून किंवा एकमेकाचे जीन्स एकमेकांमध्ये टाकल्यानंतर त्याची जी काही प्रॉपर्टी आहे, आता 2 वेगवेगळे प्लांट्स आहेत, एका प्लांटची प्रॉपर्टी आपल्याला दुसऱ्या प्लांटमध्ये टाकायची असेल तर जीन्समधून ट्रान्सफर केलं जातं, जीन्स त्याच्यामध्ये टाकले जातात. मग हे ॲग्रिकल्चरल जी डेव्हलपमेंट होत चालली हळूहळू. बघा, बोनसाय प्लांट मिळतात. बोनसाय म्हणजे एकदम छोटे छोटे प्लांट्स, त्याच्यामध्ये लगेच बोनसाय जो आंबा असतो त्याला लगेच छोटा असतानाच लगेच त्याला आंबे येतात, किंवा कलमी आंबे वगैरे. हे जे होतं आहे तर हे कशामुळे होतं आहे, याच्यावरूनच आपल्याला इकॉनॉमिक बेनिफिट्स होत आहे. हे जेनेटिकल डायव्हर्सिटीमुळे आपण अचीव करू शकतो ॲग्रिकल्चरमध्ये. मेडिसिन, काही असे नंबर ऑफ प्लांट्स आहेत, बरोबर, आयुर्वेदिक प्लांट्स आहेत, अशा खूप साऱ्या वनौषधी आहेत ज्यांच्या जर जास्त व्हरायटीज असतील तर त्याच्यावरून आपल्याला काय मिळतं, त्यांचे प्रत्येकाचे वेगवेगळे मेडिसिनल फायदे आहेत, बेनिफिट्स आहेत. त्याच्यावरून सुद्धा आपण इकॉनॉमी अचीव करू शकतो. मेडिसिनल प्लांट्स ऑफ ग्रेट डिमांड इन मॉडर्न फार्मास्युटिकल इंडस्ट्री बिकॉज टुडे सिंथेटिक ड्रग्स ओ देअर ओरिजिन्स टू प्लांट्स. आत्ताचे जे काही तुम्ही औषधं घेतात, गोळ्या औषधं, ते सगळे कुठून येतात, प्लांट्सवरूनच येतात. मग त्यांच्यामध्ये जर जास्त बायोडायव्हर्सिटी असेल तर त्याच्यावरून आपण त्या प्लांट्सवरून काय करू शकतो, नंबर ऑफ ड्रग्स सिंथेटिकली
डिराईव्ह करू शकतो आणि मेडिकलमध्ये ते सप्लाय करू शकतो, त्याच्यावरून बेनिफिट्स कमवू शकतो. आणि लास्ट वन येतं इंडस्ट्री. बरोबर, झाडं प्लांट्स असतील म्हटली, प्लांट्समधून आपल्याला काय मिळणार? लाकूड, वूड. बरोबर. आणि लाकडाचा उपयोग आपण कपडे बनवण्यासाठी, शेल्टरसाठी, फ्युएलसाठी, पेपर, रेयॉन, प्लास्टिक किंवा कन्स्ट्रक्शन पर्पजचं रॉ मटेरियल म्हणून आपण उपयोग करू शकतो त्या प्लांट्सवरून. मग हे बायोडायव्हर्सिटीचा उपयोग आहे इकॉनॉमिकमध्ये. ठीक आहे. मॉडर्न ग्रीन रिव्हॉल्युशन, द फार्मर्स बिगेन टू लूज देअर ट्रॅडिशनल सिस्टम्स ऑफ सस्टेनेबल ॲग्रिकल्चर. पण काय होतं ह्या गोष्टींमुळे? बघा, मॉडर्न ग्रीन रिव्हॉल्युशनमुळे काय होतं? फार्मर म्हणजे शेतकरी हे त्यांची जी जुनी परंपरा होती, बरोबर, ट्रॅडिशनल जी सिस्टीम होती ॲग्रिकल्चरची, ती ते काय होत चालली? ती लूज होत चाललेली आहे. अगोदर बघा, बैलांचा वापर सगळ्यात जास्त असायचा, बैलगाडीचा वापर जास्त असायचा, किंवा घोड्यांचा सुद्धा वापर करायचे हे करण्यासाठी, शेत नांगरण्यासाठी वगैरे, पिकं वगैरे लावण्यासाठी. पण आजकाल बघा, बैलांच्या ऐवजी आता सगळीकडे ट्रॅक्टर झालेले आहेत आणि त्यामुळं तुम्हाला बैलांची संख्या सुद्धा कमी दिसते. बैल आता जवळपास कुठंच दिसणार नाही तुम्हाला. बरोबर. तर हा एक मोठा चेंज झालेला आहे. However, the Bees बचाव आंदोलन has helped to revive the traditional farming methods. बघा, हा एक तुम्हाला MCQ विचारला जाऊ शकतो की ट्रॅडिशनल फार्मिंग मेथड्स वाचवण्यासाठी कोणतं आंदोलन केलं गेलं आहे? तर कोणतं येतं? BBA, त्याचं नाव आहे बीज बचाव आंदोलन. याच्यावरनं ट्रॅडिशनल फार्मिंग मेथड्सला काय केलेलं आहे? प्रोटेक्शन दिलेलं आहे. लेसर नोन प्लांट्स अँड ॲनिमल्स ऑफ फूड व्हॅल्यूज. बघा, देर आर मोर दॅन 10,000 व्हरायटीज ऑफ सिरियल्स बट ह्युमन हॅव कॉन्सन्ट्रेट ओनली ऑन 4, नेमली राईस, व्हीट, कॉर्न अँड ज्वार. बघा, हे एक सगळ्यात महत्त्वाचं एक्झाम्पल, हा एक क्वेश्चन आहे महत्त्वाचा की टोटल धान्यांची किती जाती आहेत? टोटल 10,000 प्रजाती आहेत धान्यांच्या. पण जो माणूस आहे तो फक्त कशावरती कॉन्सन्ट्रेट करतोय? भात, गहू, ज्वारी, बाजरी, कॉर्न म्हणजे मका. बरोबर, या 4 ते 5च गोष्टींवरती तो फोकस करतोय आणि तेच पिकं लावतोय तो. त्यामुळे हे बाकीच्या ज्या सिरियल्स आहेत 10,000 उरलेल्या ज्या आहेत 10,000 पैकी हे 4-5 जर गेल्या तर बाकीच्यांचं काय होणार? मग ते तर कुणी पिकं घेणार नाही आणि त्यामुळे ते ज्या काय म्हणू शकतो आपण, बिया ज्या आहेत त्यांच्या त्या हळूहळू नष्ट होतील आणि त्या प्लांट्सच्या प्रजातीसुद्धा काय होतील? मग कमी होतील. बाकी पुढे बघा, त्यामध्ये काही मेन्शन केलेले आहेत ज्यांचा उपयोग शेतकरी करत. ते जे प्लांट्स आहेत त्या सिरियल्स ते लावल्या जात नाहीत. त्याच्यामध्ये येतं बकव्हीट, अमॅरॅन्थस, चिनोपॉड, स्पिरुलिना. बघूया, बकव्हीट इज अ सुडो सिरियल कल्टिवेटेड इन हिली रिजन ऑफ साऊथ इंडिया अँड हिमालय रिजन. द ग्रेन्स आर रिच इन प्रोटीन अँड कार्बोहायड्रेट. The leaves are also used as vegetable. The flower produce nectar which is used to extract honey. तर मधासाठी याचा वापर होऊ शकतो. त्याला जे काही फ्लॉवर येतं ते. बरोबर. दुसरी गोष्ट, याची जी लिव्ज आहे, पानं आहे, ते व्हेजिटेबल म्हणून सुद्धा वापर होतो. त्याचे जे दाणे आहेत त्या दाण्यांमध्ये खूप मोठ्या प्रमाणात प्रोटीन आणि कार्बोहायड्रेट्स असतं. आणि ही जी जाती आहे बकव्हीट, तर ती हिली रिजनमध्ये साऊथ इंडिया किंवा हिमालयन रेंजमध्ये तयार होते, कल्टिवेट केली जाते. ती जर बंद झाली किंवा ती जर खाल्लीच नाही कोणी तर काय होणार? ती लवकरच नष्ट होऊ शकते. अमॅरॅन्थस हे सुद्धा सुडो सिरियल ग्रोन आहे. कुठं वाढते? ती साऊथ इंडिया प्लेनमध्ये किंवा हिमालयन रिजनमध्ये. प्रोटीन, फॅट, कार्बोहायड्रेट्स तिच्यामध्ये जास्त मोठ्या प्रमाणात असतात आणि व्हेजिटेबल म्हणून वापर होतो तिचा. चिनोपॉड क्रॉप आहे, हिमालय रिजनमध्ये मिळते. ग्रेन हे इडिबल सोर्स असतं, रिच सोर्स असतं कशाचं? प्रोटीन आणि कार्बोहायड्रेटचं. पुन्हा त्याचे ग्रेन हे अल्कोहोल प्रिपरेशनसाठी सुद्धा यूज केले जाऊ शकतात चिनोपॉडचे. स्पिरुलिना ब्लू ग्रीन अल्गी असते. स्पिरुलिना एंटायर अल्गा इज यूज्ड. इट कंटेन्स नियरली 60% प्रोटीन अँड इज कन्सिडर्ड ॲज चीपेस्ट सोर्स ऑफ प्रोटीन्स. सगळ्यात जास्त प्रोटीन मिळवायचं असेल तर सोर्स काय आहे? स्पिरुलिना. 60% त्याच्यामध्ये प्रोटीन असतं. इट ऑल्सो कंटेन व्हिटॅमिन आणि मिनरल. त्याच्यामध्ये व्हिटॅमिन आणि मिनरल्ससुद्धा असतात. 1 ग्रॅम स्पिरुलिनामध्ये जवळपास
1 किलो असॉर्टेड फूड हे होतं इक्विव्हॅलंट असतं बघा. 1 ग्राम ऑफ स्पिरुलिना इज इक्विव्हॅलंट टू 1 किलोग्राम ऑफ असॉर्टेड फूड. म्हणजे बघा स्पिरुलिना ही किती महत्त्वाची आहे. बघा या ठिकाणी त्यांचे इमेजेस दिलेले आहेत. अमॅरंथस, बकव्हीट, चिनोपोडियम, स्पिरुलिना. त्यामध्ये फील्ड रॅट्स, आता पुढचे येतात काही. फील्ड रॅट्स बघा आर कन्झ्युम बाय इरुलिगा ट्रायबल पीपल ऑफ साऊथ इंडिया. साऊथ इंडियाला जे इरुलिगा जातीचे जमातीचे जे लोक आहेत ते फील्ड रॅट्स कन्झ्युम करतात म्हणजे खातात. द मीट इज व्हेरी न्यूट्रिटिव्ह. तर त्या उंदराचं थोडक्यात शेतातले उंदीर म्हणू शकतो आपण फील्ड रॅट्स, तर ते खूप न्यूट्रिशनल असतात. Field rat cause extensive damage to crop yield. Using smoke rats are captured from rat holes in crop fields. तर हे फील्ड रॅट्स काय करतात, शेतातले जे पिकं आहेत त्यांना डॅमेज करायचं काम करत असतात मोठ्या प्रमाणात. मग स्मोक रॅटच्या मदतीने काय करतात, क्रॉप फील्डमध्ये रॅट होल्सच्या मदतीने त्यांना पकडलं जातं. दिस ऑल्सो हेल्प्स इन कंट्रोलिंग द पॉप्युलेशन. आणि मग ही एक फील्ड रॅट्सला जर कन्झ्युम जर केलं तर काय होणार, यांचं पॉप्युलेशनसुद्धा काय होईल, कंट्रोलमध्ये येईल. नाही तर काय होईल, ज्यांना कन्झ्युम नाही केलं म्हणजे जर खाल्लं नाही तर काय होणार, मग यांची प्रमाण जे आहे पॉप्युलेशन संख्या वाढत जाणार. वाईल्ड रॅबिट्स आर हंटेड बाय ट्रायबल्स ऑफ साऊथ इंडिया युझिंग डॉग्स. साऊथ इंडियाचे जे जाती प्रजाती आहेत त्या कुत्र्याच्या मदतीने वाईल्ड रॅबिट्सला ते काय करतात, शिकार करतात आणि कन्झ्युम करतात म्हणजे खातात. द मीट ऑफ वाईल्ड रॅबिट इज कन्सिडर्ड ॲज डेलिकेसी. म्हणजे खूप डिलिशियस लागतं वाईल्ड रॅबिट्स. बॅट, ट्रायबल्स काही जाती वटवाघुळांना सुद्धा खातात आणि त्यांचं जे मीठ आहे म्हणजे थोडक्यात मांस, तर ते न्यूट्रिशियस आहे, हायली न्यूट्रिशियस असं सांगितलं आहे. स्नेक्स, आसाम, नागालँड, मणिपूरचे जे काही जाती आहेत तर ते लोक स्नेक्सला खातात आणि स्नेकमध्ये सगळ्यात जास्त काय प्रोटीन आहे. पिजन, कबुतरा, ग्रे डोज आर इटन बाय मेनी ट्रायबल्स. बऱ्याच जाती प्रजाती म्हणजे मानवाच्या जमाती कबुतरं खातात. त्यांच्यामध्ये व्हिटॅमिन आणि प्रोटीनचं प्रमाण जास्त असतं. द मीट अँड ब्लड ऑफ ॲनिमल हॅज मेडिसिनल सिग्निफिकन्स. आणि हे जे कबुतरं आहेत त्याचा उपयोग मेडिकलसाठी सुद्धा उपयोग होता, म्हणजे मेडिसिन्स बनवण्यासाठी सुद्धा त्याचा उपयोग केला जातो. त्याचं मीठ म्हणजे मांस आणि रक्त. ठीक आहे. ह्या ठिकाणी त्यांचे काय दाखवलेले आहेत, इमेजेस दाखवले आहेत बघा. फील्ड रॅट्स, वाईल्ड रॅबिट्स, स्नेक, बॅट, पिजन्स. मेडिसिनल प्लांट्स कोणते आहेत, मग त्याच्यामध्ये ॲलोवेरा. इट बिलॉंग्स टू फॅमिली लिलिसेही. द फ्लेशी लिव्ज आर युज्ड. ॲलोइन इज एक्स्ट्रॅक्टेड. इट इज युज्ड इन पाईल्स ट्रीटमेंट अँड कॉस्मेटिक फॉर्म्युलेशन. बघा ॲलोवेरा जेल, ॲलोवेरा फेसवॉश अशा सगळ्या प्रोडक्ट्समध्ये जवळपास ॲलोवेराचा वापर होतो. मेडिसिनल प्लांट आहे हा, बरोबर. त्याचं फॅमिली नाव आहे लिलिसी. त्याच्यामध्ये बघा गर असतो एक, बरोबर, एकदम स्मूथ आणि चिकट पदार्थ असतो त्याच्यामध्ये. आतमध्ये तुम्ही सांगितलं फ्लेशी लिव्ज असतात त्याला. आणि मग तो जो आहे आतमधला जो गर आहे तो काय केला जातो, एक्स्ट्रॅक्ट केला जातो. आणि तो जो गर आहे तो पाईलच्या ट्रीटमेंटसाठी किंवा कॉस्मेटिकसाठी वापरला जातो. पुढे येतं कॅथरन्थस रोझिया. इट बिलॉंग्स टू द फॅमिली ॲपोसिनेसी. तिचं फॅमिली नेम आहे व्हिनका. फ्रॉम दिस प्लांट नियरली 70 अल्कोलॉइड्स आर आयसोलेटेड. द 2 इम्पॉर्टंट अल्कोलॉइड्स आर विनब्लास्टिन आणि विनक्रिस्टिन. विनब्लास्टिन इज यूज्ड इन द ट्रीटमेंट ऑफ हॉडकिन्स डिसीज. हॉडकिन्स जो डिसीज आहे त्या डिसीजसाठी ही जी मेडिसिनल प्लांट आहे कॅथरन्थस रोझिया, त्यात 2 अल्कलॉइड्स असतात, विनक्रिस्टिन आणि विनब्लास्टिन. तर विनब्लास्टिनचा वापर एक्स्ट्रॅक्शन म्हणजे मेडिकली एक्स्ट्रॅक्शन केल्यानंतर लॅबोरेटरीमध्ये त्या प्लांट्समधून हे सगळे भाग काय केले जातात, सोल्युशन्स वेगळे केले जातात आणि त्याचा वापर हॉडकिन्स डिसीजसाठी ट्रीटमेंटसाठी वापर केला जातो. आणि विनक्रिस्टिन हा सायटोटॉक्सिक एजंट म्हणून आहे. आणि ल्युकेमिया म्हणजे ब्लड कॅन्सरच्या ट्रीटमेंटसाठी त्याचा वापर केला जातो.
राउवोल्फिया सर्पेंटिन. तर बघा आत्तापर्यंत आपण जेवढं काही स्लाइड्स शिकलो, जेवढे काही प्लांट्सच्या स्पेसीज असतील, ॲनिमल्सच्या स्पेसीज असतील, त्यांची युजेस पर्पज बघितली, त्यातलं कोणताही क्वेश्चन तुम्हाला MCQला विचारला जाऊ शकतो. त्यामुळे व्यवस्थित प्रिपरेशन करा. ठीक आहे. आणि याच्या व्यतिरिक्तही आणखीन जर काही असतील तर त्या सिलेबसच्या बाहेरसुद्धा विचारलं जाऊ शकतं. हे एक लक्षात ठेवा. ठीक आहे. कारण एन्व्हायरमेंटल स्टडीज म्हटले म्हणजेच आपल्या सिलेबसमध्ये जेवढं मेन्शन केलं आहे त्याच्याही पेक्षा खूप मोठा सब्जेक्ट आहे एन्व्हायरमेंटल. त्या व्यतिरिक्तसुद्धा तुम्हाला बाय चान्स विचारलं जाऊ शकतं. तर मग हा जो राउवोल्फिया सर्पेंटाईन आहे तर तो अपोसायनेसी ह्याच फॅमिलीचा आहे, जो वरचा प्लांट होता. ऑल पार्ट्स ऑफ प्लांट्स आर यूज्ड. याचे सगळे पार्ट्स जे आहेत ते वापर केले जातात मेडिसिन म्हणून. म्हणजे मूळ असेल, खोड असेल, फुलं असतील, पानं असतील, बरोबर, सगळ्यांचा वापर मेडिसिन म्हणून होतो. याच्यामध्ये सुद्धा अल्कलॉइड्स असतात. मग अल्कलॉइड्स सगळ्यात महत्त्वाचे कोणकोणते आहेत बघा याच्यामध्ये, सर्पेंटाईन आणि रेझरपिन. तर इट इज यूज्ड ॲज हायपोटेन्सिव्ह एजंट अँड ट्रँक्विलायझर आणि हायपोटेन्सिव्ह एजंट म्हणून या दोघांचा वापर होतो. यूज्ड इन द ट्रीटमेंट ऑफ इपिलेप्सी, सिझोफ्रेनिया, हार्ट प्रॉब्लेम्स आणि हाय BP साठी ह्या 2 अल्कलॉइड्सचा वापर होतो, सर्पेंटाईन आणि रेझरपिन. ठीक आहे. क्वेश्चन विचारला जाऊ शकतो की राउवोल्फिया सर्पेंटाईनमध्ये कोणकोणते अल्कलॉइड्स असतात, मेन अल्कलॉइड्स. मग म्हणू शकता रेझरपाईन, सर्पेंटाईन. त्यांचा काय वापर होतो तर ते एक विचारलं जाऊ शकतो. तर हायपोटेन्सिव्ह एजंट आणि ट्रँक्विलायझर म्हणून त्यांचा वापर होतो. कोणत्या ट्रीटमेंटसाठी वापरले जातात तर इपिलेप्सी, सिझोफ्रेनिया, हार्ट प्रॉब्लेम, हाय BP साठी त्यांचा वापर होतो. दतुरा तर सोलान्सी, धोतरा माहिती असेल तुम्हाला सगळ्यांना, तर तेच दतुरा आहे. ठीक आहे. तर मग त्याचे स्टेम, रूट्स, लिव्ज, फ्रूट्स या सगळ्यांचा वापर होतो. त्याच्यामध्ये सुद्धा अल्कलॉइड्स असतात. कोणते अल्कलॉइड्स बघा, हायोसायमाइन आणि हायोसिन हे एक्स्ट्रॅक्ट केले जातात अल्कलॉइड्स. आणि ते कोणत्या ट्रीटमेंटसाठी यूज केले जातात बघा, ब्रॉन्कायटिस आणि अस्थमासाठी त्यांचा वापर होतो, अँटीपाझमोडिक आणि सिडेटिव्ह म्हणून. पुढे येतं विथानिया सोमनिफेरा. तर कोणत्या फॅमिलीचे आहे, सोलानेसी फॅमिलीचे आहेत ते. बायोलॉजीमध्ये 12वीला जर तुम्ही बायोलॉजी स्टडी केला असेल तर त्याच्यामध्ये फॅमिलीज वगैरे असतात प्लांट्सच्या वेगवेगळ्या, तर ते सगळं मेन्शन केलं जातं त्याच्यामध्ये. ठीक आहे. द ड्राईड रूट्स अँड स्टेम बेस आर यूज्ड. त्याचं मेडिसिनल प्लांट्स म्हणून कशाचा यूज होतो, जे सुकलेले मुळं आहेत आणि स्टेम, बरोबर, स्टेम बेस त्यांचा वापर होतो. तर हा इनसोमनिया, अस्थमा, ब्रॉन्कायटिस, ट्युबरक्युलोसिस, आंथरायटिस आणि कॅन्सर ह्या सगळ्या गोष्टींसाठी, हे जे आजार आहेत त्या आजारांच्या ट्रीटमेंटवरती याचा वापर होतो. त्या प्लांटमधून हे जे आहे अल्कलॉइड्स तो एक्स्ट्रॅक्ट केला जातो. अल्कलॉइड्स म्हणजे अल्कलॉइड्स नाही म्हणता येणार, ड्राईड रूट्स आणि स्टेम त्यांची पावडर किंवा मग वेगळ्या फॉर्ममध्ये त्यांना वापर केला जातो यांच्या ट्रीटमेंटसाठी. ह्या पुढे त्या ठिकाणी त्यांचं हे दाखवलेलं आहे, इमेजेस दाखवलेले आहेत बघा. ॲलोवेरा सगळ्यांना माहिती, कॅथारंथस रोझिया म्हणजे सदाफुली आपली, बरोबर. आणि राउवोल्फिया सर्पेंटाईन हे सुद्धा तुम्ही हे झाड बघितलेलं असणार आहे नक्कीच कुठेतरी. दतुरा माहिती सगळ्यांना. विथानिया सोमनिफेरा, रुई म्हणतो, बरोबर. जवळ आता रुई शक्यतो कुठं लवकर बघायला मिळत नाही, पण रुईचे झाडं सुद्धा महत्त्वाचे असतात. ठीक आहे. तर अशा पद्धतीने होते हे सगळे प्लांट्स. पुढे येतं त्यांचं इकॉलॉजिकल आणि सोशल बेनिफिट्स काय आहे मग बघा. बायोडायव्हर्सिटी इज इम्पॉर्टंट फॉर मेंटेनन्स अँड सस्टेनेबल युटिलायझेशन ऑफ गुड्स सर्व्हिसेस फ्रॉम इकॉलॉजिकल सिस्टम. ठीक आहे.